एप्रिलचे पैसे येणे बाकी आहे. मोबाईल हातात घेतला की एकच आज पैसे आले, 3,000 आज आले, SMS आले, या 12 जिल्ह्यात आले, त्या 12 बँकेत आले, अशा अनेक चुकीच्या बातम्या फिरताना दिसतात. म्हणजे नमस्कार बहीण भावांनो, लाडक्या बहिणीच्या संदर्भात जी काही 10 जून रोजीच्या निर्णयानुसार 344 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि तो निधी महिला आणि बाल कल्याण विभागाकडे वर्ग करण्यात आलेला आहे. आणि मग त्यातून सरकारकडून सांगितलं होतं की आठवडाभरामध्ये या निधीच्या वितरणाला 1,500 रुपयाच्या वाटपाला मे महिन्याचा जो काही 23वा हप्ता रखडलेला होता तर त्या वाटपाला सुरुवात होणार असल्याचं सरकारी सूत्राकडून सांगण्यात आलेलं होतं. आणि 17 तारखेपासून प्रत्यक्षात काही ठिकाणी या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात देखील झालेली आहे. अनेक बहिणींच्या खात्याला ते पैसे जमा होत आहेत. टप्प्याटप्प्याने 1-2 दिवसामध्ये जवळपास सर्वच बहिणीच्या खात्याला हे पैसे जमा होतील. मात्र याच्यातून प्रश्न हा उभा राहतो की अनेक बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता अद्याप मिळालेला नाही किंवा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होऊन सुद्धा अनेक बहिणींची नावं यातून वगळण्यात आलेली आहेत. आणि त्याच प्रश्नासंदर्भात लाडक्या बहिणींची जी काही मागणी आहे तर सरकारकडून ज्या काही महत्वाच्या अपडेट सांगितलेल्या आहेत की जी काही पहिल्यांदाच 344 कोटी रुपयांची तरतूद सरकारकडून करण्यात आलेली आहे 10 जून रोजीच्या निर्णयानुसार. याच्यापूर्वी जी काही तरतूद केलेली होती मासिक वितरणासाठी तर ती 277 कोटी होती किंवा त्याहीपेक्षा कमी अधिक प्रमाणामध्ये ती होती. आणि त्याच्यामुळं सगळ्याच बहिणींना ज्या काही पात्र लाभार्थी आहेत तर त्यांना एकाच वेळी हप्त्याचं वितरण होत नव्हतं. आणि मग सरकारकडे जशी जशी आर्थिक तरतूद होईल तसं तसं ते वितरण टप्प्याटप्प्याने होत होतं. आणि मग याच्यामुळे काय होत होतं की बहिणींच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होता की सीताबाईला आले आणि राधाबाईला आले नाही. दोघीही पात्र असताना सुद्धा एकीला मिळायचे आणि दुसरीला मिळायचे नाही. आणि मग त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण व्हायचा किंवा आपली केवायसी मध्ये कुठेतरी काहीतरी चुकलं असेल किंवा आपल्या खातं कुठेतरी डिलिंक झालं असेल. मग गरज नसताना त्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर चक्रा मारायच्या. ऑनलाईन सेंटरवर त्यांना कुठेतरी गावखेड्यातल्या ह्या महिला असल्याने अशिक्षित अडणी असल्याने त्यांना कुठेतरी त्यांची दिशाभूल केली जायची की तुमची केवायसी डिऍक्टिव्हेट झालेली आहे, तुम्हाला केवायसी करावी लागते. आणि त्यांना 50-100 रुपयानं परत गाळलं जायचं किंवा त्यांना गंडवलं जायचं किंवा गरज नसताना बँकेमध्ये जाऊन ते परत एकदा केवायसी प्रक्रिया करायची. तर हे प्रकार कुठेतरी थांबले पाहिजे असं आम्हाला वाटतं की सरकारनं जी काही पात्र बहिणी आहेत तर त्यांची यादी कुठेतरी एखाद्या पोर्टलवर प्रसिद्ध केली पाहिजे, कारण सरकारकडे ती यादी आहे. दुसरीकडे सरकारकडून जे काही सांगण्यात येतं किंवा माध्यमांकडून जे काही सांगण्यात येतं तर त्याची अधिकृत माहिती सरकारने जाहीर केली पाहिजे. मग ती गाव पातळीवर जाहीर केली पाहिजे किंवा पोर्टलवर जाहीर केली पाहिजे, वेबसाईटवर ती प्रसिद्ध केली पाहिजे की ह्या गावातून किंवा ह्या तालुक्यातून ह्या नावाच्या ह्या बहिणा सध्या पात्र आहेत. ज्या काही अपात्र आहेत तर त्यांना अपात्र कशासाठी ठरवण्यात आलेलं आहे. ज्या काही महिला व बालकल्याण मंत्री आहेत तर त्या अतिशय मोघम आणि खोटी एक प्रकारे माहिती देत आहेत की याच्यातल्या काही बहिणींचं वय वाढलं, काही बहिणींकडे 4 चाकी वाहन सापडलं. मग ते 4 चाकी कुठलं आहे, लोटगाडी आहे का हातगाडी आहे का भाजीपाल्याची गाडी आहे, हे सरकारनं सांगितलं पाहिजे. का एखाद्या काही बहिणीच्या घरामध्ये शासकीय कर्मचारी निघून आले, काहींचं उत्पन्न क्रायटेरिया जो काही मर्यादा आहे तर तो 3 लाखापेक्षा 4 लाखापेक्षा जास्त आहे म्हणून त्यांची नावं वगळण्यात आली. किंवा काही बहिणी दुहेरी लाभ घेत होत्या, लाडक्या बहिणीचाही घेत होत्या आणि निराधाराचाही घेत होत्या. तर हे सरकारनं कुठेतरी त्या लाभार्थ्यांना सांगितलं पाहिजे, कारण तो त्यांचा घटनादत्त अधिकार आहे. आणि दुसरीकडे सरकारने निदान जी काही पात्र अपात्र बहिणींची यादी प्रसिद्ध केल्याच्या नंतर दर महिन्याच्या 5 ते 10 तारखेला एकच तारीख निर्धारित करून त्याच तारखेला त्या खात्यामध्ये पैसे जमा केले पाहिजेत, अशी आमची लाडक्या बहिणीच्या वतीनं मागणी आहे. मात्र ही मागणी सरकारपर्यंत पोहोचेल नाही पोहोचेल याबद्दल सांगता येणार नाही. मात्र जे काही आपली गावखेड्यातून जे काही आता माध्यमं तयार झालेली आहेत तर त्या माध्यमांपर्यंत जर हा आवाज पोहोचत असेल तर त्यांनी अशी एकमुखानं सगळ्यांनी मिळून ही मागणी केली पाहिजे. सरकारचं लक्ष त्याच्याकडे वेधलं पाहिजे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.